नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. 15 डिसेंबर 2024 रात्री 10:19 सूर्य धनुराशीत प्रवेश करेल. 14 जानेवारी 2025 सकाळी 9:03 सूर्य धनुराशीत राहील. त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य रास बदलतो त्याला संक्रांत म्हणतात, पण मकर संक्रांतीला विशेष स्थान आहे. 15 डिसेंबर 2024 ते 14 जानेवारी 2025 सूर्यदेव धनुराशीत असेल. हा काळ 5 राशींसाठी त्रासदायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृषभ राशीच्या जातकांना संमिश्र परिणाम दिसून येतील. काही महत्त्वाची कामे पुढे ढकलली जातील. या काळात आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. आरोग्यासाठी खर्च होईल. याचा बचतीवर परिणाम होईल. वाहन जपून चालवा, घाई करू नये. मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होईल. विचारपूर्वक खर्च करा. भागीदारीच्या व्यवसायात आर्थिक नुकसान होईल. उसने पैसे देणे टाळावे. दिले ते गेले. ग्रहकलह टाळावा. मतभेद होतील. कन्या राशीच्या जातकांना तणाव निर्माण होईल. व्यवसायात नोकरीत मनासारखे होणार नाही. तणाव निर्माण होईल त्या गोष्टी टाळाव्यात. कौटुंबिक जीवनात मतभेद होतील. संयम राखा. प्रकृतीवर परिणाम होईल. वृश्चिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे. त्रास होईल. कामात अडथळे निर्माण होतील. यश मिळण्याची आशा करू नये. या काळात संमिश्र परिणाम मिळतील. मकर राशीच्या जातकांना कामासंबंधी प्रवास करावा लागेल. पैसा खर्च होईल. आर्थिक संकट ओढावून घ्याल. खर्च टाळावा. मान सन्मानाला धक्का पोचेल असे प्रयत्न होतील. कोणतेही काम संयमाने वा विचारपूर्वक करावे. आरोग्याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक व मकर या राशींनी शांततापूर्वक विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कमी बोला. न बोलल्यास उत्तम. गरजेप्रमाणे संभाषण करावे. त्रास होणार नाही. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.